नोकर भरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणी न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष चौकशी समितीची स्थापना करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आम आदमी पार्टीचे ॲडव्होकेट अनुप आगाशे यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते। जर मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिलाय। नोकरी भरती जे करण्यात आलेली आहे ती नोकरी भरती MPSC मार्फत करण्यात यावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राष्ट्र यांना निवेदन पाठवण्यात आलेलं आहे। यामध्ये जे तलाठी भरती झालेली आहे ती रद्द करून ती MPSC मार्फत घेण्यात यावी आणि जे नोकरी भरतीमध्ये जे पेपरफुटी झालेली आहेत ती माननीय न्यायालयाच्या निर्देशनाखाली आदेशात देऊन एक चौकशी समिती नेमण्यात यावी आणि त्या समितीमार्फत जे भी निकाल येईल ते 15 दिवसाच्या आत निकाल तयार करून माननीय मुख्यमंत्री यांना पाठवण्यात यावे आणि त्याचप्रमाणे यानंतर जर कायदा करण्यात यावे जे पेपरफुटी करतील आणि असे प्रकार गुन्हा दाखल करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सजा आणि 10 लाख रुपये अशी दंड लावण्यात असं कायदा करण्यात यावे ही मागणी केलेली आहे। आणि यानंतर काय भूमिका आपली सदरची मागणी मान्य नाही झाली तर पुढचं पाऊल काय असणार आहे? आमची सदरची मागणी पूर्ण नाही केली तर येणाऱ्या 10 दिवसाच्या आत आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि त्यामध्ये आंदोलन करून माननीय न्यायालयाला दाद मागू।